नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया गाजराची कोशिंबीर। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य ही एक मोठं गाजर बघा धुवून खिसून घेतलेलं आहे, असं बघा बारीक खिसलेलं आहे। ही देशी तंबाटी आहेत बघा, 2 देशी तंबाटी उभी कापून घेतलेली आहेत हे बघा अशी। ही कांद्याची पात आहे, ही ओला कांदा आहे बघा आपला पातीचा, असा 6 ते 7 घेतलेले आहेत आणि असे उभे पातळ कापून घेतलेले आहेत। 1 वाटी दही आहे, 1 चमचा साखर आहे, 1 चमचा मीठ आहे, 3 बारीक मिरच्या बघा एकदम कापलेल्या आहेत अशा, कोथिंबीर आहे, अर्ध लिंबू आहे आणि ही नारळ आहे, ओला नारळ बघा मी खिसून घेतलेला आहे। तर आपण करायला सुरुवात करूया। त्याच्यामध्ये बघा हा पातीचा कांदा बघा उभा कापून घेतला होता, ही ओला नारळ आहे बघा खिसून घेतलेला, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे, साखर, मीठ ना कोशिंबीर ज्यावेळेस तुम्ही खाल ना त्यावेळेस टाकले तर चालते। आता हे मी तुम्हाला दाखवते म्हणून मी आता टाकते। ही पात आहे बघा कांद्याची, हे उभे चिरलेले तंबाटे, तुम्ही जर बारीक चिरले तरी चालतात, आणि ही गाजर आहे बघा। आता ह्याच्यामध्ये बघा आपण दही टाकूया। दही जरा माझं आंबट आहे, कोशिंबीरला थोडं आंबट दही असेल तर चांगलं असतं, आणि लिंबू आहे बघा। आता हेच मिक्स करून घ्यायचं। हे बघा आता हे चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे। मी तुम्हाला मगाशी बोलली होती की मीठ नंतर टाका, कारण मीठ जर टाकून जर तुम्ही जर जेवायच्या टायमाला जर खाल्लं तर चालेल, नाहीतर असं जर ठेवलं ना अगोदर टाकून तर त्याला जरा पाणी सुटतं, त्यामुळे मी सांगितलं तुम्हाला की मीठ नंतर टाकले तरी चालेल। तर ह्यात बघा मी अजून थोडी कोथिंबीर टाकते। आता कसे गाजरं वगैरे येतात, देशी तंबाटे वगैरे चांगलं भेटतं, तर अशा पद्धतीनं कोशिंबीर करून बघा। जर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।